जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु प्रविष्टान्यप्रविष्टानि, तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण. 12 अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिति गर्भधारण. 12 अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिति गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19 हिरण्याक्ष वध. 20 विधी सृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दमदेवती विवाह 22. कर्दमदेवती विहार 23. श्री कपिल जन्म 24. 25 भक्ती ज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांताची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम अर्चिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज जो आहे तो आपला 31वा अध्याय. 30 अधोगती स्वार्थांताची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम अर्चिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. आज आपल्याला 31वा अध्याय पाहायचा आहे.
स्कंद 3 अध्याय 31 मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन. काल आपण पाहिलं की मनुष्य योनीच्या व्यतिरिक्त ज्या ज्या आपल्याला योनी प्राप्त झाल्या त्या योनीमध्ये आपल्याला किती कष्ट पडले ते आपण पाहिलं. आणि हे सुद्धा पाहिलं की जरी त्या योनी कष्टदायक असल्या तरी त्या योनीमध्ये जन्म झालेल्या जीवाला त्या कष्टाचं काहीच वाटत नाही आणि उलट तो म्हणतो की मी या योनीमध्ये खूप सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. मग आपली अधोगती झाली तरी मी समाधानात आहे, ऊर्ध्वगती झाली तरी पण समाधान आहे. मग या दोन्हीमधलं समाधान कोणतं पाहिजे? तर ते समाधान पाहिजे जे समाधान मला भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. तेच भगवंतापासून मला जे दूर नेणारं सुख आहे ते सुख मला नको आहे. आणि हे पाहत असताना समर्थांच्या काही ओव्या ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट नीती न्याय. आपण पाहिलं आत्तापर्यंत अनेक जन्मांच्या नंतर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून आता तरी या नरदेहाची योगे भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल अशा प्रकारे वर्तणूक आपल्याकडून झाली पाहिजे. आणि त्यासाठी येथे वर्तावे चौखट नीती न्याय. धन्य धन्य हा नरदेव हो, येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ तो तो पावे सिद्धिते. या नरदेहाच्या प्राप्तीनंतर सर्व इंद्रिय आपल्याजवळ आहेत. ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, हे सगळं आहे. भगवंताने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. आता हे सगळं दिल्यानंतर त्या भगवंताचे उत्तरायी होण्यासाठी आपण त्याची सेवा करावी. तो भगवंत आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी या कलियुगामध्ये या ज्या ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर मला दिसतात त्या सगळ्यांमध्ये भगवंताचा शोध घेणं हे माझं मुख्य कर्तव्य आहे. आणि ते सोडून मी जर वैयक्तिक सुख, कुटुंबाचं भरणपोषण हे जर करत राहिलो तर मला पुन्हा त्या नीच योनी पुन्हा प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून ते हे परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थच गेले नाना आघाते मृत्यूपंथे. परमार्थाला जर देहाला लावलं, या नरदेहाचे सार्थक करायचं असेल तर मला भगवंताची भक्तीच केली पाहिजे आणि त्याशिवाय मला दुसरा तरणोपाय नाही. नाहीतर मग हे व्यर्थच गेले नाना आघाते मृत्यूपंथे. म्हणजे केव्हा मृत्यू येईल? श्वास आपण घेतो, पुन्हा श्वास सोडतो, त्यातला घेतलेला श्वास हा कोणता शेवटचा आहे हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून प्रत्येक श्वासागणिक माणसाने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम म्हणताना श्वास आत घेणं, जयराम म्हणताना श्वास कोंडून ठेवणं आणि जय जय राम म्हणताना तो श्वास हळूहळू बाहेर सोडणं. या पद्धतीने पूरक, कुंभक आणि रेचक अशा अष्टांग योगाचा पण आपण विचार केला. त्या पद्धतीने जर आपण हे सगळे मंत्र आपण त्या पद्धतीने आपल्या श्वासावर बसवले तर सहजपणे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत, जसा श्रीराम श्वास घेत असताना शेवटचा शब्द रामच आला, श्वास आतमध्ये कोंडल्यावर सुद्धा जयराम पुन्हा राम शब्द आला आणि बाहेर सोडताना सुद्धा जय जय राम शब्द आला. म्हणजे शेवटी या श्वासाचं आत येणं असो, आत राहणं असो किंवा बाहेर जाणं असो, रामाच्या शब्दाशिवाय दुसरा विचार मनामध्ये नसणं हेच परमार्थी देहे परमार्थी लाविले. आणि मग म्हणतात या नरदेहातीने संबंधे बहुत पावले उत्तम पदे. आत्तापर्यंत अनेक संतांचे चरित्र, महानुभावांचे चरित्र पाहिले, भक्तांचे चरित्र पाहिले तर त्यांनी नरदेह कसा सार्थक केला हे आपल्याला दिसून येतं. बहुत पावले उत्तम पदे. उत्तम पदे म्हणजे त्यांना ब्रह्मपदाची प्राप्ती झाली. ते कशामुळे? ते अहंता सांडूने स्वानंदे सुखी झाले. अहंकार जो आहे, मी, माझे, हे जे आहे हे मात्र आपल्याला त्याचा त्याग केला पाहिजे, तरच खरं सुख आणि समाधान आपल्याला प्राप्त होईल. आता हे सांगत असताना दुसरीकडे आता समर्थ तेच सांगतात आपल्याला की पाहताच शरीराचे मूळ. आता दुसरी गोष्ट सांगतात की शरीर तर कसं निर्माण झालं तर ते म्हणतात या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी. रजस्वलेच्या विटाळामध्येच ह्या देहाचा जन्म झालेला आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. वरवर आपलं शरीर आपल्याला दिसतं, पण जेव्हा ते ऑपरेशन होत असतं त्या ऑपरेशनचं तिथे जाऊन तुम्हाला जर उभं केलं, मलाही उभं केलं
तरी पण ते आपल्याला डोळ्याने पाहत नाही. त्यातला सगळा भाग जर पाहिला तर एक प्रकारची किळस येते आणि जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची नाही. चर्मकुंड आहे, चांभाराकडे असतं ते, आणि ते रोज स्वच्छ करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पाणी भरून दिवसभर त्याचा सगळा व्यवहार धंदा सुरू असतो. तसं हा नरदेह आहे. आतमध्ये सगळं घाण आहे. पोटी घालिता दिव्यानं, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका. खूप स्पष्टपणे समर्थाने सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून एक त्यांचं म्हणणं की देवा सोडविसी येथून, तरी मी सोहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे. पुन्हा हे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मला यायची पुन्हा अजिबात इच्छा नाही, म्हणून मला तू यापासून सोडव, असं भगवंताजवळ माणूस मागतो. आता या अध्यायामध्ये मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाची कोणती गती होती, कशी गती होती, ते सगळं सांगितलं. आणि ते सांगत असताना समर्थांच्या ओव्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करून जातात. तत्वे तत्व मिळविले, त्यासी देह हे नाम ठेविले, विवेके देहाकडे पाहिले, तो तत्वे ओसरले. पंचमहाभूतात्मक देह, ते सगळे पंचमहाभूत एकत्र आले, त्यामध्ये मग गुण आले, त्यामध्ये भगवंताचा प्रवेश झाला आणि आपला देह हा निर्माण झाला. आता या देहाकडे पाहत असताना विवेके देहाकडे पाहिले. विवेकदृष्टी जर असेल, चांगल्या वाईटाचा निवाडा असेल, शाश्वत अशाश्वत समजत असेल, नित्य आणि अनित्य समजत असेल, तर मग ही तत्त्व जी आहे ती हळूहळू बाजूला सारता येतात. आणि इथे काही संहार करायचा नाही, पण विवेकानेच हा संहार करायचा. आणि मग जे उरलं ते निखळ परब्रह्मच आहे. म्हणून तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी असा प्रकारचा विचार या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण जीव कसा जन्माला येतो हे यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. समर्थांनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. राघवाची भक्ती केली, भगवंताला नमस्कार केला, तर साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साजूच लागली. मग तोच भगवंत आपली सगळी चिंता जी आहे ती निवारण करणारा आहे. आणि म्हणून नुसत्या देहाचं रक्षण करून होणार नाही, कारण हा देह क्षणभंगूर आहे, केव्हाही नष्ट होणार आहे. पाण्यावरचा बुडबुडा हा किती वेळ टिकेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि पाहता पाहता तो जसा त्या पाण्यामध्ये मिसळून जातो, विरून जातो, त्याप्रमाणे आपला देह जन्मला तो आहे म्हणून जीव आहे, आणि तो गेला म्हणजे तो निर्जीव झाला. आता आपल्याला हे पाहायचं की हा गर्भ कसा निर्माण होतो आणि किती दिवस राहतो. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण एक स्कंद तिसरा, या स्कंदामध्ये, तिसऱ्या स्कंदामध्ये 17व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. दितिस्तुर भरतुरा देशात अपत्य परिशंकिनी, पूर्णे वर्षशते साध्वी, पुत्रो प्रसुशुभे यमौ. दिती आणि कश्यप यांचा संसार आपल्याला सांगितला 17व्या अध्यायामध्ये, तिसऱ्या स्कंदामध्ये. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचा जन्म होणार असतो. कश्यप ऋषी सांगतात की तुझ्या पोटी अवेळी संग झाल्यामुळे असे राक्षसी प्रवृत्तीचे पुत्र निर्माण होतील आणि ते देवतांना त्रास देतील, सगळ्या लोकांना त्रास देतील. आणि म्हणून दितीने यांचा जन्मच होऊ दिला नाही. तर किती वर्ष ते पोटामध्ये राहिले, आईच्या गर्भामध्ये राहिले, तर पूर्णे वर्षशते साध्वी, 100 वर्षापर्यंत तो गर्भ म्हणजे या दोन्ही राक्षसांचा गर्भ मातेच्या पोटामध्ये होता. आणि तेव्हा कुठे यांचा जन्म झाला आणि अनेक अपशकुन झाले, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपण जे पाहिलं की देवा सोडविसी येथून, तरी मी सोहित करीन, अशी तर आपण प्रार्थना केली, गॅरंटी दिली, सगळं केलं. आपण गर्भवास हा चुकीनं पुन्हा न येथे, पुन्हा मी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणार नाही, एवढंसुद्धा भगवंताला सांगितलं. आता या ठिकाणी पहा, या अध्यायाच्या सुरुवातीलाच पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात, कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये, स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेत कणाश्रया. मनुष्य जीव जन्माला येण्यासाठी त्याच्या पूर्वकर्मानुसार
पुरुषाच्या विलक्षणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात तो प्रवेश करतो. आता इथून ती सुरुवात झालेली आहे. मग आता तो त्या गर्भामध्ये असताना पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो एकरूप होतो. 5 रात्रीमध्ये बुडबुड्यासारखा होतो. 10 दिवसामध्ये तो बोरा एवढा होतो. असं करत करत त्याचा 3 महिन्यामध्ये नखे, रोम, हाडे हे सगळे निर्माण होतात. 4 महिन्यामध्ये सप्तधातू निर्माण होतात. 6व्या महिन्यामध्ये तो गर्भ आवृत्त होतो. पापुद्र्याने त्याला वेढला जातो आणि तो आता उजव्या कुशीमध्ये फिरायला लागतो. हे जे आहे की सप्तधातू जे निर्माण होतात त्या सप्तधातूंसाठी दुर्गा सप्तशतीमध्ये एक देवी कवच आहे. त्यामध्ये तो विशिष्ट मंत्रसुद्धा दिलेला आहे की या दुर्गा कवचामध्ये जसं रामरक्षा कवच आहे की रामाने आमच्या प्रत्येक अवयवांचं रक्षण करावं, तसं आपल्यातील शरीरातील सप्तधातू आयुर्वेदशास्त्रामध्ये या सप्तधातूला खूप महत्त्व आहे. ते सप्तधातू कोणते तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्तधातू आहेत आणि त्यांचं रक्षण भगवंताने करावं, देवीने करावं असं म्हणलेलं आहे. आता हा गर्भ हळूहळू वाढत होऊन 6व्या महिन्यामध्ये तो लपेटला गेला आहे. मग आता ती आई जी आहे, ज्या तिच्या गर्भामध्ये, तिच्या पोटामध्ये हा गर्भ वाढत आहे, ती आता कोणत्या गोष्टीची याचना करते, तिला कोणत्या गोष्टी आवडतात यावर त्या गर्भाचं पोषण किंवा त्या गर्भाला मिळणारं सुख किंवा त्या गर्भाला मिळणारं दुःख हे अवलंबून आहे. म्हणून इथे पुन्हा एक श्लोक दिलेला आहे. कटू तीक्ष्णोष्ण लवण वृक्ष आम्लादी भीर उल्बणैहि मातृभक्तैर रूपस्पृष्ट सर्वांगोत्थित वेदना. म्हणजे आईने खाल्लेल्या कडू असेल, तिखट असेल, गरम असेल, खारट असेल, कोरडं असेल किंवा आंबटपणा असेल, तर त्या पदार्थांचा उग्र जी वास आहे, तो चव जी आहे, त्याचं दुःख किंवा सुख त्या गर्भाला प्राप्त होतं. आणि मग त्या गर्भाच्या त्या शरीराला तो ज्या अवस्थेमध्ये असेल त्या ठिकाणी त्याला पीडा होऊ लागते. आणि मग असा तो वेढलेला असा तो गर्भ आतमध्ये असतो, पिंजऱ्यामध्ये बांधल्यासारखा असतो. तो पराधीन आहे, अवयवांची हालचालसुद्धा करण्यास असमर्थ असतो. अशा वेळी भगवंताचं स्मरण करत तो त्या ठिकाणी पडून राहतो. श्वाससुद्धा कोंडलेला असतो. कसा तरी त्या नलिकेमधून त्याला तो श्वास घेता येतो. मग जसं गीतेमध्ये पुन्हा एक श्लोक येतो, 5व्या अध्यायामध्ये आहे. नादत्ते कस्यचित पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनामृतं ज्ञानं तेन मुह्यन्ते जन्तवः. म्हणजे सर्वव्यापी असा परमेश्वर, तो परमेश्वर कुणाच्याही पापकर्माचा, म्हणजे आपण 100 पाप केली तर त्याचा किंवा आपण काही पुण्य केलं त्याचा, या दोघांचाही तो परमेश्वर स्वीकार करत नाही, ते ग्रहण करत नाही. पण अज्ञानाने जीवाच्या ठिकाणी जे खरं मुळातलं ज्ञान आहे, जीवो ब्रह्मैव ब्रह्मैक ना परहा, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हे महत्त्वाचं आहे. आणि त्याशिवाय ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही विचार केला ते सगळं व्यर्थ आहे. फक्त जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हेच या जगामध्ये श्रेष्ठ आहे. त्याकडेच तुम्ही लक्ष द्या. आणि मग ते जर तुम्ही नाही केलं तर अज्ञानाने, हे सगळं चांगलं ज्ञान आपल्या ठिकाणी असतं पण त्यावर ते झाकल्या जातं आणि मग अज्ञान त्या ठिकाणी निर्माण होतं आणि त्यामुळे जीव या मायेमध्ये मोहित होतो. अज्ञानेनामृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. मुह्यन्ति म्हणजे मोहित होणे, जन्तवः. आता इथे पहा, एक शब्द फार महत्त्वाचा आहे हा, जन्तवः. जंत म्हणजे आपण म्हणतो जंतू, काय बारीक बारीक, काल आपण जसं पाहिलं तसं. इतकी कष्टित किंमत, काहीच किंमत नाही दिली आपल्या या देहाला. आज आपण ज्या देहाला एवढं श्रेष्ठ म्हणतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी उंच आहे, मी रट्टा आहे, मी गोरा आहे, हे जे आपण आपल्या देहाचं सगळं कौतुक करतो ना, त्या कौतुकाला एकच शब्द त्याने वापरला या श्रीमद भागवतामध्ये, जंतुरूप. तो जंतुरूपच आहे. आणि म्हणून या आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी येते. मातेची या उदर कुहरी पचूनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी 9 मासावरी जन्म जन्मोनी मरती.
प्रत्येक गर्भाच्या बाबतीतला त्याचा जो अनुभव आहे, त्याचे जो प्रवास आहे त्याबद्दल सांगितले. मातेच्या उदर कुहरी, त्या गर्भामध्ये पचुनी विष्ठेच्या दाथरी. पचुनी, हा पचुनी शब्द हा संस्कृतमधला आला. पचती म्हणजे माता पचती म्हणजे आई स्वयंपाक करते, म्हणजे काहीतरी आपल्यासाठी शिजवते, अन्न शिजवते, तिथे पचती. म्हणून पचुनी विष्ठेच्या थावरी, दाथरी. दाथरी म्हणजे उकाड्यामध्ये, जसं आपण कुकरमध्ये बटाटे असतील, काही शेंगा असतील, शेवग्याच्या असतील, ज्या कडक आहेत, साल कडक आहेत, त्यांना शिजवण्यासाठी जसं आपण त्यामध्ये टाकतो आणि ते शिजतात, तसा हा गर्भ मातेच्या उदर कुहरी हा तो त्या ठिकाणी शिजत असतो. त्यावर त्या उष्णतेचा, उकाड्याचा परिणाम होत असतो आणि उकडूनी 9 मासावरी जन्मोनी मरती. 9 मास झाले, 9 दिवस झाले, तेव्हा हा जीव जन्म घेतो आणि मग असा जन्म जेव्हा पुन्हा वाया जातो, तेव्हा मग केलेल्या पापामुळे त्याला पुन्हा जन्म मिळतो. तो मात्र मनुष्य देहामध्ये मिळेल की नाही हे सांगता येत नाही. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशन्ति, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. एवं त्रयीधर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. असं त्या ठिकाणी श्लोक पण दिलेला आहे. आता आपल्याला पाहायचं की या ठिकाणी मनुष्याचा जन्म झाला. आता तो आपण आत्तापर्यंत पाहिलं की आता जंतुरुवाच असा शब्द आला यामध्ये. म्हणून आता या 3ऱ्या अध्यायामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये 31व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 12 ते 21 असे 10 श्लोक यामध्ये दिलेले आहेत. जंतुरुवाच, जंतू म्हणजे तो जो गर्भ आहे, तो जो जीव आहे, तो आता भगवंताची स्तुती करतो. भगवंताला आता अगदी हात जोडून नमस्कार करत आहे. आत्तापर्यंत आपण भागवतामध्ये पाहिलं की अनेक स्तुती श्रीमद भागवतामध्ये आहेत. भीष्मस्तुती आहे, गर्भस्तुती आहे. गर्भस्तुती आता पुढे येणार आहे दशमस्कंदामध्ये. जेव्हा देविकेच्या गर्भामध्ये या भगवंताने प्रवेश केला, तेव्हा सगळ्या देवतांनी येऊन त्या ठिकाणी त्या गर्भाची स्तुती केली. भीष्माने सुद्धा स्तुती केली आहे भगवंताची. अशा अनेक प्रकारच्या स्तुती आपण यामध्ये पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे देवकी कुंती मातेने सुद्धा भगवंताची स्तुती केली आणि भगवंताला मागितलं की मला फक्त दुःख दे, कारण दुःखाच्या प्रत्येक क्षणी तुझा विसर मात्र होत नाही, पण तुझी आठवण मात्र प्रकर्षाने होते. आणि त्यामुळे कितीही दुःख दे, कारण तुझी आठवण घेण्यामध्येच या जीवाचं खरं सौख्य आहे. असं करत या ठिकाणी ही स्तुती जी आहे ती या जंतू म्हणजे या जीवाने केलेली स्तुती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामधला पहिला श्लोक आपण वाचूया. तस्योपसन्नमवितुं जगदिच्छत छयात नानातनोर्भुवि जलच्चरणारविन्दं सोहं व्रजामि शरणं यकुतो भयं मे येनेदृशी गतिर्दर्शसतो न रूपाः. म्हणजे तो जीव म्हणतो की मी मोठाच अधम आहे, माझ्याकडून अनेक अपराध आत्तापर्यंत झालेले आहे. ज्या ज्या योनीमध्ये माझा जन्म झाला त्या ठिकाणी मी अनेक अपराध केलेले आहेत. माझी अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी, आपण म्हणतो त्याप्रमाणे अनेक अपराध माझ्याकडून झाले. पण भगवंता, तू मला ही जी गती दाखवली आहेस ती माझ्या या अपराधांच्या दृष्टीने, अपराध लक्षात घेता ती योग्यच आहे. आणि या जगामध्ये शरण येण्यासारखा फक्त ज्याला शरण जावं असं जो आहे तो फक्त तूच आहेस. आणि तू या जंतू म्हणजे या जीवाचं रक्षण करण्यासाठी अनेक रूप धारण केलेले आहेत. आणि मी सुद्धा तुझ्या चरणांचा आश्रय घेणार आहे आणि त्या चरणांचा आश्रय घेऊन तुझ्या स्वरूपाला प्राप्त होणार आहे, म्हणून मी तुला शरण येतो असं सांगितलं. मग पुढे देह, इंद्रिय, अंतःकरण या सगळ्यांचा आश्रय घेऊन सुद्धा त्यांचा आश्रय घेण्यामुळे मी बद्ध आहे, पण आता त्यांच्याच मदतीने मी तुझ्यापर्यंत येण्याचा हा प्रवास करणार आहे. माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान माझं आता या ठिकाणी आवृत्त म्हणजे ते झाकलं गेलं आहे अज्ञानामुळे. म्हणून ते अज्ञान दूर होण्यासाठी मी आता जास्तीत जास्त कष्ट करेन. मग स्थावर जंगम जे काय प्राण्यांच्या अंतर्यामी जे आहेत त्या सगळ्यांच्या ठिकाणी तूच आहेस. आणि म्हणून या देहातील जठराग्नीमुळे या गर्भामध्ये असल्यामुळे मला या ठिकाणी माझं शरीर पोळत आहे. यातून बाहेर पडण्याचे दिवस मी आता मोजत आहे असं तो गर्भ म्हणतो. आणि म्हणून आपण पाहतो मातेच्या गर्भामध्ये तो गर्भ
इकडून तिकडे जेव्हा वळवळ करतो, इकडे तिकडे पलटतो, तेव्हा त्या मातेला आपल्या पोटामधली हालचाल जाणवते आणि मग तो म्हणतो की ह्या दीन जीवाला आता आपण मला या उदरकुहरी यामधून मला तुम्ही केव्हा बाहेर काढणार आहेत, असा तो प्रश्न विचारतो भगवंताला. आणि मग या जंतुरी उवाच यामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, तस्मादहं विगत विक्लव उद्धरिष्य आत्मानं आशुतमसः सुहृदात्मनैव भूयो यथा व्यसनमेतद् अनेकरन्ध्रं मामे भविष्यत् उपसादित विष्णुपादः. म्हणजे ही आता मी सर्व प्रकारची व्याकुळता जी आहे ती सुद्धा आता मी टाकून देतो, पण फक्त तुझे चरणारविंद जे आहे ते माझ्या हृदयामध्ये मी धारण करेन. आणि मग या ठिकाणून जन्म झाल्यानंतर तू दिलेल्या माझ्या बुद्धीच्या साह्याने मी स्वतःहून या संसारातून उद्धरून जाईल. म्हणजे आता इथूनच अहंकाराची सुरुवात झाली. पहा काय म्हणतो तो, मी स्वतःहून उद्धरून जाईल, तुझ्या कृपेने मी उद्धरून जाईल असं नाही म्हणत. तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती, अज्ञानाने जन हे तुम्हाला पहा किती हो नर म्हणती. खूप छान असं भजन आमच्या साखरखेड्याच्या प्रल्हाद महाराजांच्या उपासनेमध्ये आहे. तसं ते म्हणतात की ह्या अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त आहे, पण हे संसाराचं दुःख मला पुन्हा प्राप्त न व्हावं असं म्हणून तो जंतू, तो जीव या ठिकाणी भगवंताची स्तुती करतो आणि प्रार्थना करतो. कपिल भगवान या ठिकाणी सांगता आहेत आपल्याला. आता हे जे जीवाचा जन्म आहे त्याबद्दल पुन्हा अजून काही श्लोक या ठिकाणी येतात. तो एक असा श्लोक आहे की सोहम वसन्नपि विभो बहुदुःखवासम गर्भान्न निर्गिज मिशे बहिरंधकूपे यत्रोपयात उपसर्पानी देवमाया मिथ्यामतीर यदनु संस्कृती चक्रम येतात. म्हणजे या गर्भाशयामध्ये मी मोठ्या कष्टाने राहत आहे भगवंता, आणि इथून निघून पुन्हा संसाररूपी अंधारामध्ये एखाद्या विहिरीत पडण्याची मला अजिबात इच्छा नाही, कारण तेथे सुद्धा जीवाला आपली माया वेढून टाकते आणि त्यामुळे शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी, अहंकार निर्माण होतो, माझे मी हा सगळा विचार निर्माण होतो आणि त्याचा परिणाम पुन्हा सत्वरज आणि 3 गुण जे आहेत त्यांच्या परिणामाने पुन्हा या संसार चक्रामध्ये जीवाला अडकावं लागतं. आता याचं उदाहरण आपण पहा. आपले ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचे सद्गुरू श्री तुकामाई येळेगावचे हे जे आहेत ते स्वतः शुकदेवांचे अवतार आहेत. त्यांच्या जन्मापूर्वी, तुकामाईच्या जन्मापूर्वी भगवंताने आज्ञा केली म्हणून ब्रह्मदेवाच्या इच्छेने त्या ठिकाणी शुकदेवांना जन्म घेण्याची वेळ आली. तेव्हा शुकदेव प्रार्थना करतात भगवंताला की बा या ठिकाणी मी जन्म घेतला तर पुन्हा या चक्रामध्ये, या मायेमध्ये मी गुरफटून जाईल. पण भगवंत त्याला आश्वासन देतात की या ठिकाणी तुला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाही, तू सदैव मुक्तच आहेस, पण तुला या ठिकाणी जन्म घ्यावाच लागेल. आणि म्हणून शुकदेवाचे अवतार असणारे आपले तुकामाई यांचा जन्म झाला. कोणत्या दिवशी? तो आपल्या रंगपंचमीच्या दिवशी. त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा होतो. म्हणून की या अंधारामध्ये पडण्याची माझी इच्छा नाही असा जीव म्हणतो, पण या ठिकाणी तुकामाई जन्मापूर्वी भगवंताकडून आश्वासन घेतात, मी जन्म घेईन पण मला यामध्ये अडकायचं नाही. नारदांचं सुद्धा असंच दिव्य चरित्र आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. तर पुढे एका श्लोकामध्ये पहा, तस्माद अहम विगत विक्लव उद्धरिष्य आत्मानमाश्रुततमसः सुहृदात्मनैव भूयो यथा व्यसनमेतदनेकरन्ध्रं मामे भविष्यत् उपसदाति विष्णुपादः. मग ही सगळी व्याकुळता टाकून मी आता या संसारामधून मी स्वतः उद्धार करून घेईल असं पण सांगतात. समर्थांचा पुन्हा तो मनाचे श्लोक जो आहे त्याचं आठवण ठेवा. बहु हिंपुटी होय जे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी.
मनाच्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच 20वा श्लोक आहे, 18-19-20 मला वाटतं. त्यामध्ये ते म्हणतात, बहु हिमपुटी होईचे मायपोटी. तो गर्भ, त्याला समर्थ सांगतात की आईच्या पोटामध्ये हिमपुटी म्हणजे कष्टी, खूप कष्ट, खूप यातना तुला सहन करावे लागणार आहेत. नको रे मना यातना तेच मोठी. म्हणजे मनाने त्या यातनांचा विचार जरी केला तरी अंगाचा थरकाप होतो. आणि मग निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. निरोधे म्हणजे कुठेही अडकाव नसणं अशा ठिकाणी, पण त्या ठिकाणी तू त्या गर्भामध्ये अडकलेला आहे. पचे कोंडिले गर्भवासी. पचे म्हणजे त्या ठिकाणी शिजल्यासारखं, पचती शब्दासारखं. कोंडिले गर्भवासी, या गर्भवासामध्ये तुला कोंडून राहावं लागतं. आणि मग जेव्हा जन्म होतो तेव्हा अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. आधी त्या गर्भाचं, त्या बाळाचं शिर जे आहे ते आधी बाहेर येतं, म्हणून तो अधोमुख झाला. अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. मग कपिल महामुनी या ठिकाणी सांगतात, एवं कृतिमतिर्गर्भे दशमास्यस्तुवन् ऋषी सद्य क्षिपत्यवाचिनः प्रसूते सूती मारुतः. 10 महिन्याचा गर्भ, 9 महिने पूर्ण झाले, आता त्याच्या जन्माची वेळ आली. तो जीव गर्भातच चांगल्या प्रकारचं ज्ञान घेऊन आलेला आहे, ज्ञान संपन्न झालेला आहे. तो भगवंताची स्तुती करतो, तेव्हा त्या अधोमुख बालकाला प्रसूती वायू म्हणजे वायू रूपाने, वायू जो आहे तो त्या गर्भाला बाहेर ढकलतो आणि त्याचा जन्म होतो. आत्तापर्यंत त्याला ज्ञान होतं, पण जन्म झाल्याबरोबर त्याचं पूर्वज्ञान जे आहे ते सगळं नष्ट होतं. आत्ता पण आपण काय केलं ते सगळं नष्ट होतं. आणि गर्भामध्ये मी भगवंताची स्तुती केली आणि माझा जन्म झाल्यावर मी तुझ्या प्राप्तीसाठी सगळं कार्य करेन, माझ्या या सगळ्या इंद्रियांचा वापर मी तुझ्यासाठीच करेन, एवढी गॅरंटी त्यांनी दिली होती. पण जन्म झाल्याबरोबर ते सगळं विसरलं. आणि ते बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते बाळ, त्याची श्वासाची गतीसुद्धा थांबते, स्मृती नष्ट होते आणि ते बाळकसुद्धा महाकष्टाने बाहेर येतं. जेव्हा ते बाहेर येत नाही तेव्हा त्याने समर्थाने आपल्या ओव्या दिलेल्या आहेत. काट्याने वगैरे टोचून त्याला बाहेर काढतात. आणि त्याला बाहेर काढत असताना ते जे काटे किंवा फोर्क असतात, आता त्या वैद्यकीय भाषेमध्ये जे काय म्हणत असतील, त्या बाळाला जेव्हा बाहेर काढतात तेव्हा त्याचे टोकं जे आहेत त्याच्या शरीराला टोचतात. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी यातना आहेत. आणि मोठ्या कष्टाने ते बाळ जेव्हा बाहेर येतं, मग ते सन्मार्गात ते बाळ आता जन्म झाल्यानंतर आता कशा प्रकारे मी वागलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये जेव्हा येतं, ते तो म्हणतो, सुरुवातीला काय म्हणतो, सोहम सहा अहम, ते ब्रह्म म्हणजे मीच आहे असं तो म्हणतो. पण जन्म झाल्याबरोबर सगळ्या स्मृती नष्ट झाल्याबरोबर तो आता कोहम कहा अहम, मी कोण आहे, मी कोण आहे असं तो विचारायला लागतो. आणि या सृष्टीकडे तो इकडे तिकडे पाहत असतो की माझा जन्म या ठिकाणी झाला, मी कुठे आलो, कोणाच्या घरात आलो, अशा प्रकारे तो विचार करत असतो. आणि ते लहान मूल इकडे तिकडे जेव्हा पाहतं तेव्हा आई वडील, नातेवाईक, मोठे वृद्ध माणसं हे त्याच्याकडे पाहून खूप आनंदात असतात. पण त्या मुलाला आता या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर जे जे दुःख भोगावे लागतात ते त्या जीवालाच भोगावे लागतात. इतरांना त्याचं ते सगळं कौतुक पाहून आनंद होतो, पण त्या जीवाच्या दृष्टीने मात्र यामध्ये खूप प्रकारचे धोके आहेत. काही चांगले आहेत आणि काही वाईट पण आहेत. त्यामध्ये आता तो या मायेमध्ये गुरफटून जातो, कारण त्या ठिकाणी देहाभिमानरूपी अज्ञानदशा त्याला प्राप्त होऊ लागते. आता ही अज्ञानदशा प्राप्त होऊ लागली. ते बाळक जेव्हा जन्मलं तेव्हा त्याच्या श्वासाची गतीसुद्धा थांबली. पण काही क्षण झाल्यानंतर ते डॉक्टरसुद्धा खूप प्रयत्न करतात, तेव्हा त्याचा श्वास सुरू होतो. आता श्वास सुरू झाल्यावर पहिलं काम काय आहे, ते रडणं, रडायला सुरुवात करते. आता या बाळकाचं कसं पालनपोषण होतं याचं पूर्ण चांगलं वर्णन आपल्या श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये 3ऱ्या दशकामध्ये खूप छान समर्थाने केलेलं आहे. ते आपण खरं म्हणजे मुळातूनच वाचावं आणि आपण सगळ्यांनी ते वाचलेलं आहेच. आता जो जेव्हा मोठा होतो त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत. आता हा जो जीव आहे, जो या ठिकाणी थोडासा मोठा झाला, तरुण झाला, त्याला आता चांगला मार्ग प्राप्त झाला पाहिजे. आणि चांगला मार्ग प्राप्त झाला तर एके संगतीने तरती, या संसार सागरातून तो तरुण जाणार आहे. सद्गुरूंची प्राप्ती झाली की मग सद्गुरू त्याला पहिलं तीरावर नेणार आहेत. पण तो जो वाईट संगतीत लागला, वाईट संगतीत गेला तर मात्र त्याची अधोगती मात्र निश्चित आहे.
सत्यम शौचम दया मौनम बुद्धिर श्रीर यश क्षमा शमो दमो भागश्चेती यत्संगाती संशयम. म्हणजे हे सगळे चांगले जे गुण आहेत ते मात्र वाईट संगतीमुळे त्याचे सगळे नष्ट होतात, अशी त्याची गती होती. आता ही गती होत असताना आपल्या समर्थांचा एक अभंग आहे, तो अभंग आपण या ठिकाणी पाहूया. खूप चांगला अभंग आहे. अनेक जण कीर्तनामध्ये या अभंगाचा उपयोग करतात. जीवाची दशा कशी होती तो अभंग आपण या ठिकाणी पाहू. 1-2 मिनटं लागतील त्या अभंगासाठी. पूर्ण अभंगच म्हणतो. सावधान सावधान वाचे बोला राम नाम, सावधान सावधान 10 वर्षे ती बालपण, 20 वर्षे हो तारुण्य, 20 वर्षे हो तारुण्य, अंगी जडला अभिमान, तेव्हा न घडे साधन, सावधान सावधान. 30 होय भरती, दारा पुत्र ते लाभती, त्यातची पडे भ्रांती, न कळे स्वरूपाची स्थिती, सावधान सावधान. 40 वर्षे झाली, डोळा 40 आली, नेत्रासी भुली पडली, येताना दिसे जवळी, सावधान सावधान. 50 वर्षे होती, श्यामकेश शुभ्र होती, हारती दातांच्या पंक्ती, त्याला म्हातारा म्हणती, सावधान सावधान. 60ची होय गणना, उठता बैसवेना, बैसता उठवेना, बापुडा होय दैन्यवाणा, 4-20 मिळून 80, सावधान सावधान. बापुडा होय विदेशी, जळावीण मासोळी जैसी, होय कासावीसी, नवावरी दिले पूज्य, सुख राहिले दुजे, म्हणतसी माझे माझे, शेवटी जड झाले ओझे, सावधान सावधान. 7वारी पुरुष झाला, राजहंस उडून गेला, राजहंस उडून गेला, देह कोरडाच पडला, जन म्हणती उचला उचला, प्राणी भूमी भार झाला, सावधान सावधान. अशी सगळी जीवाची अवस्था सांगून सगळ्यात शेवटी समर्थ म्हणतात, या लागी रामदास सांगतो सज्जनास, या लागी रामदास सांगतो सज्जनास, धरा सद्गुरूची कास, सावधान सावधान वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. अशी जीवाची गती होते. आणि आता नंतर जीवो यशानुगो देहो भूतेंद्रिय मनोमया, तन्निरोधस्य मरणार आविर्भवस्तु संभव. आपण आता जे समर्थांचं पद म्हटलं त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. जीव कसा वाढीस लागतो, तरुणपणी कसा, म्हातारपणी कसा होतो, आणि वृद्ध झाला, 90 वर्ष झाले, तर त्याची अवस्था कशी होती हे आपण कालच्या आणि आजच्या दोन्ही अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या, जे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. स्थूल शरीराने माणूस कार्य करतो आणि सूक्ष्म शरीराने जे जे त्याला भोगायचे आहे त्या भोगाचं अधिष्ठान म्हणजे हे सूक्ष्म शरीर आहे. आणि सूक्ष्म शरीर हे वायुरूप असल्यामुळे लिंग त्याला रूप म्हणतो, आणि ते अधिष्ठान असल्यामुळे हा स्थूल शरीराचा त्याग तर होतोच, पण जे वायुरूप जे आहे, लिंग शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, त्याला मात्र त्याचे कष्ट सगळे भोगावे लागतात. आता यामध्ये
खूप छान पद्धतीने 2 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, की जन्म म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय, हे सुद्धा या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. कार्य करणारं स्थूल सूक्ष्म शरीर आणि ते कार्याचं अधिष्ठान असणारं सूक्ष्म शरीर. आता या दोघांचं एकमेकाशी संघटित होऊन जर कार्य झालं, तर त्याला जन्म म्हणतात. आणि दोघांचं एक दुसऱ्याला न विचारता कार्य झालं, तर त्याला मृत्यू म्हणतात. म्हणजे माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट उचलण्याची आहे आणि ते आता माझ्या मनाने आहे, म्हणजे स्थूल शरीराने ती गोष्ट उचलण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. पण आता सूक्ष्म शरीर जे आहे, ती त्या इच्छेला पूर्ततेकडे नेत नाही. म्हणजे माझा हातसुद्धा हलत नाही. बोलण्याची इच्छा आहे, पण वाणी माझे काम करत नाही. इंद्रिय सगळी आहेत, पण त्यांचं कार्य, त्यांचे अधिष्ठाता देवता हे सगळे आता तेवढे सक्षम नाहीत, त्यामुळे ते कार्य होत नाही. अशी अवस्था जेव्हा जेव्हा होते, तेव्हा माणूस त्याचं हे मरण आहे, हे आपण लक्षात घ्यावं. अशा प्रकारे या ठिकाणी या जीवाचं काल आपण पाहिलं ते इतर योनीमध्ये जन्म झाल्यानंतर कोणत्या यातना भोगाव्या लागतात. आज आपण पाहतो की या ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरसुद्धा कोणत्या यातना भोगाव्या लागतात. पुढे श्रीमद भागवतामध्ये नहुष राजाची कथा येणार आहे. तो नहुष राजा होता, मोठा राजा होता, पण त्याला सरड्याची गती प्राप्त झाली, ती योनी प्राप्त झाली आणि एका विहिरीमध्ये तो पडून राहिला होता. जेव्हा 5 पांडव आणि हे कौरव लहान मुलं जेव्हा होते, तेव्हा त्या ठिकाणी खेळत असताना त्यानं तो सरडा, आणि तो सरडा आपला जेवढ्या आकाराचा आपण पाहतो त्यापेक्षा मोठ्या आकाराचा दिसल्यामुळे मुलांना खूप आकर्षण वाटलं, मुलांना खूप कौतुक वाटलं. पण त्या ठिकाणी द्रोणाचार्य आले आणि त्यांनी बाण मारून त्या सरड्याला बाहेर काढलं आणि त्याला तो त्या योनीतून मुक्त होण्यासाठी त्याला एक काय म्हणतात त्याला आपण वरच प्राप्त झाला, की त्यांचा स्पर्श झाल्यानंतर तुझी मुक्तता होईल. म्हणजे असा सुद्धा जन्म माणसाला मिळू शकतो. मग अशा प्रकारे जीव जो आहे त्याचं जन्म आणि त्याचं मरण, आणि म्हणून या जन्म आणि मरण या दोघांच्या मध्ये जे आपण मी जिवंत आहे, मी एवढ्या वर्षाचा झालो, मी इतका वृद्ध झालो, मी वयोवृद्ध आहे, तर असं सगळं करण्यापेक्षा मी तपवृद्ध आहे, मी साधनेने वृद्ध आहे, मी भरपूर साधना केली, याचं समाधान हे निश्चितच जास्त मोठं आहे. आणि हे समजून सांगण्यासाठी मातेला ते सांगतात की ह्या सगळ्या दशा जीवाच्या ज्या आहेत त्या समजून सांगत आहेत. म्हणून आता आपण 31व्या अध्यायापर्यंत आज आलेलो आहोत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे कापिलोयोपाख्याने जीवगतिर्नामेक त्रिंशोध्यायः 31 असा 31वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता 2 अध्याय यापुढचे आहेत. 3ऱ्या स्कंदामधले धूम मार्ग आणि आर्थिरादी मार्गाने जाणाऱ्या गतीचे आणि भक्तियोगाचे उत्कृष्टतेचे हे दोन्ही मार्ग सांगितले. आणि त्यामधल्या भक्तियोग कसा उत्कृष्ट आहे हे सांगणारा 32वा अध्याय आहे. आणि 33व्या अध्यायामध्ये देवहोतीला मातेला तत्त्वज्ञानाची प्राप्ती आणि देवहोतीला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. असे 2 अध्याय या स्कंदामध्ये आपले आता राहिलेत. पुढच्या शुक्रवार आणि शनिवारी हा 3रा स्कंद आपला पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. आता आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी.
शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्तिजले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुखमले संत अधिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवात विवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझा भगवंता जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राम जय राम जय जय